असे हार्दिक कोळी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय। हुंडा या नावाने एक वेगळी प्रसिद्धी आहे त्यांना। हुंडा नाम तो सुनाई होगा असे हार्दिक कोळी या स्पर्धेच्या वतीनं त्यांचा देखील मोठा वाटा आहे आणि हार्दिक या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम। हार्दिक कोळी खऱ्या अर्थानं दानशूर असं व्यक्ती आणि त्यांचं हा स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। वेलकम हार्दिक, आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय। वेलकम। डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान। आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती। हार्दिक आणि हार्दिक सोबत असताना त्यांचा संपूर्णतः मित्र परिवार अर्थातच एक प्रशिक्षक आहेत फुटबॉल आणि फुटबॉल या खेळाचे प्रशिक्षक अर्थातच बने सर। आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आदित्य बने सर आमचे जवळचे मित्र आहेत। आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। भाऊ आपला देखील सहर्ष स्वागत। वेलकम वेलकम वेलकम। मराठमोळा लोक शिवरायांचे ते मावळे आज खेळाडू आहेत, परंतु प्रत्येकाला तो प्राऊड मोमेंट होता। देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान। डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान। सामना चालू होण्या अगोदर आपण आलेले मान्यवर आणि अतिथी देवा भवा, खरं तर आमची ही भारतीय संस्कृती आहे आणि ही भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थांच्या वतीनं हा केला जातोय। आशापुरा ॲल्युमिनियम आणि त्याचे सर्व अर्थात राजू जैन साहेब आणि त्यांचा हा शुभ सत्कार गोड सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय। नवापूर गावातील वरिष्ठ असं व्यक्ती अर्थातच प्रकाशजी वैती साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ तसेच ह्या स्पर्धेची एक गोड आठवण आणि हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी राजू जैन साहेब आणि त्यांचा हा गोड सत्कार शुभ सत्कार आर्थिक मदत सातत्यानं असं म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं आणि देणाऱ्यांना देता देता माझ्या राजू जैन साहेब यांच्यासारखे दानशूर असे हात सुद्धा घ्यावेत असे हे गोड असे व्यक्ती आणि त्यांचा ह्या स्पर्धेच्या वतीनं शुभ सत्कार ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। खऱ्या अर्थानं दरवर्षी मित्रांनो सामना चालू करून घ्यायचा आहे। पंच गंभीर सर विवेक सर सामना चालू करून घ्या। मुख्य मंचावर आपले सत्कार होत राहतील, परंतु आपण सामना चालू करून घ्यायचा आहे। जतीन तांडेल आणि त्यांच्या शब्दाला
कधीही नाकारत नाही असा व्यक्ती अर्थातच राजू जैन साहेब आणि त्यांचा हा शुभ सत्कार खऱ्या अर्थानं उद्योजक आहेत आणि त्यांचा हा गोड सत्कार शुभ सत्कार आपण मुख्य मंचाच्या दिशेनं आणि जसा सामना चालू होईल खऱ्या अर्थानं प्रत्येक नवापूर ग्रामस्थांना ज्यांची आतुरता होती ज्यांच्या आवाजाची प्रत्येकांना आतुरता होती असा द क्रिकेट एक्सपर्ट म्हणून ज्यांना एक वेगळी प्रसिद्धी असे तुकाराम मांगेला सर जसा सामना चालू होईल तसा आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. वेलकम तुकाराम सर. धन्यवाद. मृदुल मेहर यांचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला डोकरादेवेला नमन करून आजच्या या डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं आहे. पहिले यशस्वी पर्व पार पडल्यानंतर या दुसऱ्या पर्वाची नवलाई या देखील आपण बघतोय. आज या स्पर्धेच्या निमित्तानं जोडण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल नवापूर ग्रामस्थ आणि आयोजकांचं देखील मनापासून आभार आहेत. कारण आमचे दोन्ही समालोचक मित्र आहेत. एका बाजूला मृदुल मेहर आहेत आणि कौस्तुभ मेहर नेहमीच त्यांची साथ आम्हाला मिळते आणि म्हणून त्यांच्या जोडीनं समालोचन करण्यासाठी मिळणं हा देखील एक चांगला योग जुळून आला. याच्या अगोदर आपण नयन आणि समाधान यांचा आवाज देखील ऐकला होता. अगदी विश्लेषक जसा त्यांनी उल्लेख केला तसा मागचा मॅच अगदी मार्मिक टिप्पणी दोन्ही आमचे त्या समाधान काळे असतील त्यानंतर नयन कालुष्टे ज्यांचा आवाज आपण ऐकत होता. प्रत्येक मोमेंटवरती बरोबर टिप्पणी त्यांनी केली होती. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा देऊया हार्दिक शुभेच्छा दोन्ही टीमला. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. प्रत्येकाचा म्हणजे क्रिकेट म्हटलं तर की आन बान शान आणि जीव की प्राण आहे. मॅचला होते सुरुवात. सायवा एका बाजूला दुसऱ्या बाजूला साई चरण. यामध्ये होईल सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ज्या गोष्टीसाठी प्रदोष ओळखला जातो अगदी तडाखेबंद चौकार. देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. जिथे जाईल नक्की आता वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून जर म्हटलं तर सायबा टीमचं नाव नेहमीच घेतलं जातं. हायफाय वाला खेळ नेहमीच त्यांनी केला आणि पॉझिटिव्ह अप्रोचने खेळलेत. पॉझिटिव्ह अप्रोचनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे आणि तेच केलं होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलं होतं. पहिलं षटक हाताळताना विक्रम आहेत. मग दबाव येऊन द्यायचा नाही. क्रिकेटचा खेळ जसा दबावाचा आहे, प्रेशरवाला गेम आहे, पेशन्सवाला गेम आहे. संयमाची देखील परीक्षा असते. तुम्ही किती संयम ठेवू शकता की कशा पद्धतीनं त्या सिच्युएशनला हँडल करू शकता ते पाहणं देखील गरजेचं असतं. कारण मागचा सामना बघितला ना, शेवटच्या क्षणी काय झालं, संयम सुटला. त्याच्यामुळे संयम कधी ढळून देऊ नका. आयुष्यामध्ये देखील जसा दबाव असतो तसा संयमाचा देखील खेळ असतो. त्याच्यामुळे आपल्यावरचा कंट्रोल संयम तुम्ही ढळू देऊ नका. टेन्शन येतील, अडचणी येतील. अडचणी तुमच्यामधल्या क्षमतेची परीक्षा पाहतात. किती क्षमतेनं तुम्ही ती सामोरे जाता, त्या अडचणीला किती सामोरे जाता. त्या पद्धतीने खेळला जातोय आणि प्रेक्षकांची देखील उपस्थिती फार मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी लागली आहे. गेल्या वर्षी देखील या स्पर्धेशी जोडण्याची संधी मिळाली होती. आता हळूहळू ही स्पर्धा ना थोडंसं आपण जर बघितलं एखादा चित्रपट बघतो इंटरव्हल नंतर येतो ना, तसा आता इंटरव्हल नंतरचा सीन चालू झालाय. पहिल्या काही गोष्टी घडल्यात आणि आता अजून काही गोष्टी घडतील की नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये नाही झाला, पंच सांगतील यस. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झालाय आणि ऋषीला परतावा लागलाय पॅव्हलिनच्या दिशेनं. तुकाराम सर एक मिनिट थांबवतोय. स्क्रीनच्या बाजूला बसलेले अभित पठाण, नयन कालुष्टे सर, आगाशी आणि तेजस इलेव्हनचा मला वाटतं संघ आहे तिथे. मित्रांनो तिथे स्पॉन्सरचे बॅनर आहेत. प्लीज रिक्वेस्ट आहे सर्वांना तिथून उठा. प्लीज उठा. हर्षद वैद्य आपण ग्रामस्थ आहेत. प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे. प्लीज रिक्वेस्ट करतोय तिथून सर्वांनी उठा. आपण ह्या साईडला जागा आहे तिथून उठा प्लीज. राग मानू नका परंतु सहकार्य करा थोडंसं प्लीज. आम्ही तुमचं क्रिकेटवरचं प्रेम
जाणतोय, परंतु थोडं तेवढी रिक्वेस्ट असेल. नक्कीच विनंती आहे, कारण पाठीमागे जे बॅनर्स आहेत ते या कुठल्याही स्पर्धेला ऊर्जा देण्याचं काम करतात. स्पॉन्सरचा रोल महत्वाचा असतो. ड्राईव्ह 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 ड्राईव्हचा चौकार. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. JCCBचा संघ आहे मला वाटते ते. लल्ला आपण देखील सर्वांनी तिथून उठा. तिथे बॅनर आहेत मित्रांनो, प्लीज बॅनरच्या समोर आहेत, त्यांनी उठा प्लीज. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट नेहमीच आपल्याला लढायला शिकवतो, झुंजायला शिकवतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सावरायला देखील शिकवतो. पहिल्या षटकाचा खेळ, पहिला ओव्हर संपलाय. धावा धापलकावरती आहेत त्या 1-1-11. लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गाड्यांच्या मोबदल्या धावसंख्या आतापर्यंत आले. चांगला स्टार्ट आहे, चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये करून दिली आहे. त्या एका बाजूला प्रदेश ज्याच्या बॅटनं 2 चौकार पाहिल्यात. मुजम्मिल अर्थात मुजू. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी राहुल मोरे. पुन्हा एकदा दोन्ही बाजूला तीच कहाणी आहे. अजून एक कडक कडक स्ट्रोक चौकार. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. हवा अशी बनत नसते मित्रांनो, हवा तुमची निर्माण करावी लागेल. ICV हवा चले और भाई साहेबा टीम क्या है सबको पता चले. काय अप्रोच न खेळता सकारात्मक दृष्टीनं साई चरण तुम्हाला ब्रेक थ्रू पाहिजे, विकेट पाहिजे. अशा क्षणाला विकेट आला तरच मॅच मध्ये येणार आहे. जास्त ऑप्शन नाही तुमच्याजवळ, विकेट घ्यायचं आहे. वंडी अगदी थोडंसं आपण बघितलं तर बाजूला त्या फोरचं लिहिलं ना, उत्तम ज्वेलर्स. नाव तिकडे उत्तम ज्वेलर्स त्यासाठी आहे का त्याच्या बाजूला फटका केला तो उत्तम असणार आहे. त्याच्या बाजूने गेला तर कदाचित एकच धाव मिळणार आहे आणि त्याला हिट करायचं आहे तर उत्तम फटका तुम्हाला खेळावा लागणार आहे. आणि या मॅचला जिंकायचं, जर नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगला जिंकायचं तर बाई उत्तम नाही सर्वोत्तम खेळावं लागणार आहे. बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा आहे. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील आले आणि उद्या देखील आकर्षण असणार आहे. सर्वांनाच माहिती आहे उद्या आगरी दादा नॉट 7 टेमी कोडावे सफाळ्या येथील तो ग्रुप उद्या येणार आहे. तर मागच्या 8 दिवसा अगोदर पुरापाड्याच्या मैदानावरती त्यांची भेट झाली होती. धनेश गावड आणि पूर्ण टीम त्यांची. आणि अजून एक जे रील मास्टर आहेत प्रवेश पाटील, त्यांची देखील रील भरपूर आपण इंस्टाग्रामवरती पाहतोय. तर आता सोशल मीडिया देखील तितक्याच तत्परतेनं पुढे आलेला आहे. व्हॉट्सअप असतील, फेसबुक असतील, इंस्टाग्राम असतील. स्कोर वरती नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचले 18-18. धावा धापलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. दोन्ही ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 3 चौकार आहेत, 3 बाउंड्रीज आहेत. ही ताकद आहे. म्हणून म्हटलं ना विकेट पाहिजे. मागचा सामना तुम्ही अगदी अटीतटी झुंज जिंकलेत. त्या सामन्यावरती समाधान मानू नका, सॅटिस्फॅक्शन होऊ नका. अजून पुढे जायचं आहे, त्याचा विचार करा. कारण एकदा का तुम्ही समाधानी असला का मग पुढे जाण्यामध्ये अडचण निर्माण करते. ध्येय मोठी ठेवा, उद्दिष्ट मोठे ठेवा, टार्गेट मोठं ठेवा. जिंकण्याचं आहे, फक्त क्वालिफाय नाही तर टॉप क्लास खेळायचा आहे. टॉप क्लास खेळायचा, नॉन स्टॉप खेळायचं आहे आणि टॉपवरती जायचं आहे आणि त्याच उद्देशानं खेळायचं आहे. पुन्हा एकदा 1 रन 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती येत्या 19. चांगला स्टार्ट साहेबाचा आहे. 2 ओव्हर संपल्यात, स्कोर 19. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघ. दोन षटकांचा खेळ संपला आणि जसं सायरन वाजलाय तसा इशारा देखील येणार आहे. 2 ओव्हर संपल्यात, स्कोर 19. 19 धावा धापलकावरती आहेत.
दोन्ही खेळाडूमध्ये म्हणून चर्चा देखील झाली होती. काय करायचंय, कसं करायचंय, केव्हा करायचंय, कुठे करायचंय आणि आपला खेळ कधी उंचवायचा आहे तुम्हाला माहिती पाहिजे. क्रिकेटचा खेळ असा आहे ना, बुद्धिबळ जसा असतो ना तसा असतो. बुद्धीचा वापर, बळाचा वापर करायचा आहे. पायावरचा चेंडू होता आणि बुद्धिबळाचा खेळ म्हटलं की आपला प्यादा असतो, आपला घोडा असतो, उंट हत्ती कसा उधळायचा तुम्हाला माहिती पाहिजे. घोडा सांभाळून वापरायचा, कारण घोडा बाकीच्यांच्या डोक्यावरनं जातो 2.5 पावली. बाकीच्यांना रस्ता क्लिअर लागतो, घोड्याला रस्ता नाही क्लिअर असला तरी तो वरनं उडी मारत चालतो. त्याच्यामुळे बुद्धिबळाचा खेळ आहे. बळ वापरायचं पण बुद्धीचा वापर करून. आता तिथे तेच वापरलं जातं. त्यांना माहिती आहे ताकद दाखवली आपण. मुझमिलला आणि प्रदोषना माहिती आहे आपण ताकद भरपूर दाखवलेली आहेत. आता थोडंसं सेन्सेबल खेळूया बिटवीन द गॅप्स, थोडासा पुश करू, खुश हो जाओ. किशन आहे, पुन्हा एकदा बॅकफुटला गेलं. अगदी बेमालूमपणे बॅक गॅप शोधलाय या इनिंग मधला आलेला हा चौथा चौकार. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है बघा काय हवा. गॅप शोधला, अगदी काय गॅप शोधला. एखाद्या सुईमध्ये जसा आपण धागा होतो ना तसा बघा 2 क्षेत्ररक्षक होते, त्याच्यामध्ये अचूक फटका, प्लेसमेंट परफेक्ट, टायमिंग बरोबर आहे, प्लेसमेंट बरोबर आहे. फिल्डिंग चांगली झाली बरोबर समोरच्या दिशेनं खेळला होता हा फटका. स्कोर जर वरती नजर टाकली तर 25. तिसऱ्या ओव्हरचा खेळ, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फिल्डिंग चांगलं झाले. एक धाव, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26. समोरचा प्रतिस्पर्धी संघ काय आहे किंवा त्याच्या समोर जर तुम्ही जास्त विचार केला तर कदाचित पुढे जाता येणार नाहीये. बरोबर आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग आपण मुझमिल आणि प्रदोष यांची पाहिली. 3 ओव्हर संपल्यात, स्कोर 26-26. थांबवतो तुकाराम सर थोडं तुम्हाला. चला सर्वांनी जे सुपर 16 मध्ये जे आलेले टीम त्यांच्यासाठी एक सूचना आहे. एक नियमामध्ये थोडे फेरबदल करण्यात आलेत आयोजकांकडनं आणि जे आयोजन कमिटी आहे त्यांच्याकडनं. या सुपर 16 मध्ये यापूर्वी जे देत होते तो अंपायर देत होते, आणि पण याच्यापुढे जे नॉकआउट मॅचेस आहेत ज्या वेळेस बॅट्समन ऑब्जेक्शन घेईल त्याच्यानंतर अंपायर नो दिला जाणार आहे. फ्लाईट किंवा काही असो, जर का ऑब्जेक्शन बॅट्समनला असेल आणि बॅट्समननी ऑब्जेक्शन घेतलं त्यानंतर अंपायर हे नो देणार आहेत. याची दक्षता सर्व 16 टीमनी आणि याच्या पुढे होणाऱ्या सर्व मॅचेससाठी ही सूचना असेल, तर या सूचनेचे पालन करावे. आणि हे सर्व नियमामध्ये फेरबदल करण्याची जी अथॉरिटी आहे ती ऑर्गनायझरकडे आहे आणि ते त्यांनी ऑर्गनायझरनी या ठिकाणी डिक्लेअर करण्यास सांगितलं आहे. तर सर्वांनी याची दक्षता घ्यायची आहे. ओव्हर टू तुकाराम सर. ओके, चांगला निर्णय आहे, कारण टेक्नॉलॉजी मदत घेणं गरजेचं आहे. नाही तर काय माहिती का, टेक्नॉलॉजी आहे पण त्याचा वापर केला नाही तर टेक्नॉलॉजी फुकट जाणार. त्याच्यामुळे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आणि दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ना ते सगळ्यांना दाखवावं लागणार आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी सामने आएगी सच्ची कहाणी. जे काय ते सरळ दिसणार आहे. पाटील नेटवर्क पूर्ण तयारीशी आहे. आमच्या अपडेटर आपण पुन्हा बघतो आणि क्लीन अँड नीट टेलिकास्ट म्हणून पाटील नेटवर्कच्या बाबतीत नेहमीच म्हटलं जातं. त्याच्यामुळे त्यांची टीम देखील आहेत. त्यांना माहिती असंच पाहिजे असतं, ज्यावेळेला तुम्हाला चॅलेंज येणार ना त्याच वेळेला मजा येते, नाही तर बाकीच्या वेळेला मजा येत नाही. भाई थोड़ा सा चैलेंज चाहिए. आदमी को अगर चैलेंज नहीं आएगा तो चेंज नहीं होगा. एक चैलेंज आपको चेंज कर सकता है. आव्हानच तुम्हाला बदल करून आणू शकतात. बघा हे होतं पॉझिटिव्ह अप्रोचने खेळल्यानंतर काय होतं. अजून एक चौकार मुझमिलच्या बॅटमधला 4. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. अगदी हवा बनवते. प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार आलाय. इनफॅक्ट पहिल्या ओव्हरमध्ये तर 2 आल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये 1 बाउंड्री झाले. मुझमिल ऑन स्ट्राइक. मुझमिल को पता है भाई मंजिल की तरफ चलना है. मुझमिल भी है, मंजिल भी है, मौका भी है, दस्तूर भी है. 32 दफा धापलकावरती शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या षटकातील 2 बॉल 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 32 वरनं गाडी 35-36 कितपर्यंत पोहोचणार आहे.
आउट. प्रदोषला परतावा लागलाय. चांगली इनिंग फिनिश करताना मात्र इथे परतावा लागलाय प्रदोषला. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. पाठी राखा देव. थँक्यू. आणि बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावर दाखवलं होतं मनीष. आता जे काम प्रदोषनं केलं नाही ते मनीषला येऊन करायचं. याचा अर्थ या इनिंगला त्याला फिनिश करायचं. मनीष आहे तो भाई फिनिश भी अच्छा करेंगे. शेवटची ओव्हर. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. फील्ड केला गेलाय. एक धाव चेंडूवरती पूर्ण. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33-33 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण तितकी क्षमता साई चेरंकडे आहे. साई चेरंकडे चांगले बॅट्समन आहेत. क्लिक झाले तर 34चा पाठलाग होऊ शकेल. साईबाई रेडी आहेत. 17 धावा प्रदोषने बनवल्या. 12 धावा मुजमिलच्या. 4 ओव्हर संपल्यात. स्कोर 33-33. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागेर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा. थांबवतोय त्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये या. तेजस 11 आणि JSR 11. तेजस 11 कॅप्टन आणि JSR 11 कॅप्टन दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी दोन्ही कॅप्टन दाखल व्हा. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. 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 हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत. टॉस केला जाणार आहे. हार्दिक कोहली यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला JSR 11 समोर तेजस 11. टॉस केला जाणार आहे हार्दिक कोहली यांच्या शुभ हस्ते. JSR आणि तेजस 11. टॉस जिंकला काय नाही. फिल्डिंग अशा प्रकारचा खेळ आता राहणार आहे टॉप 16 मध्ये. टॉप 16 म्हणजे आता एफर्ट 100% जास्त लागणार आहे आता. खूप साऱ्या शुभेच्छा. लॉसनदा टॉस जिंकलाय. आता प्रथम बॅटिंग करायची कशा प्रकारची तयारी आहे? आम्ही 2 मॅच बॅटिंग करूनच जिंकलेत तर बरं झालं आम्हाला बॅटिंगच झाली. आम्हाला तेच पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला अहवाल टॉस का बॉक्स मधून आलाय. तर टॉस का बॉक्स मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय JSR 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केले तेजस 11 या संघाला. घेऊन जाते सरला आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेने जेवढे तुकाराम सर जॉईन आहेत. थँक्यू. मॅच देखील तसा आहे. मॅच देखील रफ अँड टफ आहे. कौस्तुभ आमचे जोडले जातील. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण फिल्डिंग आहे. फिल्डिंग आहे साहेबाची आणि 30 पाहायला मिळेल. रिप्ले जर पाहिला तर कदाचित लक्षात येईल. करण होते तिथे स्वीप करण्याचा प्रयत्न चौकार होईल की काय असं एका क्षणाला वाटलं होतं. टॉस होताना दोन्ही कॅप्टननं म्हटलं होतं ज्याला जे पाहिजे ते मिळाले. ज्याला फिल्डिंग पाहिजे त्याला फिल्डिंग मिळाले. ज्याला बॅटिंग पाहिजे त्याला बॅटिंग मिळाले. सर एक मिनिट थांबवते. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा एक पुरस्कार बाकी होता. सौरभ विश्वकर्मा खूप चांगली बॅटिंग केली होती ग्रुप स्टेजच्या मॅच मध्ये आणि मॅन ऑफ द मॅच साठी तो पुरस्कार बाकी होता. हार्दिक कोहली यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. खूप चांगली बॅटिंग केली होती सर. तिथे देखील सन्मान केला जाणार आहे. आणि दोन्ही खेळाडू चर्चा करतात मैदानावरती. स्क्रीनवरती बघितलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. कौस्तुभ जोडले जातील आमच्या जोडीनं. आता थोड्याच वेळात क्लीन बॉल अंडरआर्म बॉल मध्ये असा यॉर्कर फार कमी अभावाने माळा मिळतोय आणि सरळ यस्ती उद्ध्वस्त क्लीन बॉल.
देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण अरे हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून डोकरा देवाचा जागर मांडलाय रे टी शर्ट देऊन तर सर्व होतंय आणि त्याने खेळायला केलेल्या खेळाचं ते प्रतीक आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट अधिक कोहली यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतोय. ऑफ स्पिनर आहे आणि काही कळत नाहीये की काय करायचं काय नाही. फक्त एक धाव आले, ओनली 1 रन. पहिली ओव्हर हाताळली जतीननं, त्या ओव्हर मध्ये फक्त 1 रन आले. 34 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी पहिलं ओव्हर पहिलं षटक आलं होतं 1 धावेचं. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 आपण पाहतात पर्व दुसरं आणि हळूहळू प्रेक्षक देखील वाढल्यात कारण आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आणि प्रत्येकाला सुट्टी देखील असते. काही कारणं शनिवारी देखील सुट्टी असते. तो साईबावाला अरे कोण रे आला तो साईबावाला तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे. आमच्या ऋषी दे साई दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या ऋषी दे साई दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या ऋषी दे साई. आमच्या जोडीनं डीजे मयूर आले का मग अजून मजा येते. आणि तेच सध्या गीत वाजलं गेलं साई चरण. थोडस आतमध्ये स्वतःला आवाज द्या. साई तुमच्या नावामध्ये आहे आणि नक्कीच साई हमेशा कहते भाई उदास मत होना, मैं तेरे साथ हूं, ज्यादा दूर नहीं आस पास हूं, जास्त लांब नहीं है. साई हमेशा कहते भाई उदास मत होना, मैं तेरे साथ हूं, ज्यादा दूर नहीं आस पास हूं, पलकों को बंद करके दिल से याद रखना मैं और कोई नहीं, आपका आत्मविश्वास हूं. शार्पी थोडा वेळ बंद करा आणि तो चांगला खेळ करेल त्याच्यावरती शार्पी टाका. हो अगदी अंदाज चुकला. बिग विकेट, जोर का झटका, जोरात लागलाय, जोराने लागला धक्का. अशी दृश्य आपल्याला जरा रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. अशी दृश्य असं साईडला कधी होतं आपण सकाळच्या वेळेला ट्रेन मध्ये ज्यावेळेला नालासोबत येतं त्यावेळेला विरारवाले अशी बाजूला होतात, तसं ते बाजूला झालं होतं. त्याच्यामुळे अशी दृश्य फक्त ट्रेन मध्ये आपण बघतो, ती आता मैदानावरती देखील आल्यात. ऋषी पुन्हा एकदा सज्ज होतील. फिल्डिंग आहे पुन्हा एकदा तेच झालं. तर या बाजूला नाही त्या बाजूला, भाई इस बार नहीं तो उस बार, इसकी क्या जरूरत है. अजून एक धावात रनआउट. माइंडसेट पूर्णपणे बदललेला आहे. तुमचा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अगदी मराठीमध्ये एक शब्द आहे त्रेधा तिरपीट, अगदी त्रेधा तिरपीट उडालेली आहे. काय घडते ते कळण्याच्या अगोदर मॅच संपेल की काय असं वाटतंय आता, कारण फक्त 1 धाव आहे स्कोरबोर्ड वरती. 9 चेंडूचा खेळ झालाय, हा 10वा चेंडू होता आणि 10व्या चेंडू नंतर स्कोरबोर्ड आहे तो 2 वरती अगदी. आणि विकेट गेले ते 3. बऱ्याच वेळेला 2-3 असा स्कोर आपण हॉकीनं फुटबॉल मध्ये बघतो, 2 गोल या साईडला 3 गोल त्या साईडला. तसा हा 2-3चा स्कोर आहे. 2-3चा स्कोर जो आपण हॉकी आणि फुटबॉल मध्ये बघतोय. संधी देत नाहीये आणि साहेबांना माहितीये बाबा आपण स्कोर बनवलाय पण त्याला डिफेंड करायचंय. अजून एक बॉल, अजून एक विकेट, एका पाठोपाठ एक. अगदी जसा प्रेझेंटी लावली जाते तसा एक खेळाडू बाद होतोय. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पुन्हा एकदा सांगतोय 2
दोन ओव्हर संपल्या, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोअर वरती नजर टाकली तर लक्षात येईल 4 गडी बाद 2. 4 गडी बाद 2. आधी स्कोअर अगदी केवळवाणी परिस्थिती आहे. 30 पाहिजे, 2 ओव्हर मध्ये 30 पाहिजे. डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉल. थोडासा डर आहे, दौड़ेंगे नाही भाई. तुम्ही मागचा खेळ थोडासा आठवा, कारण अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही जिंकलात मागचा मॅच. एक धाव पुन्हा एकदा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. असा सामना बघितला प्रेक्षकांची देखील थोडीशी निराशा होते. इतका वन साइड मॅच प्रेक्षक नाही आला असा मॅचेस बघण्यासाठी. थोडेसे रंगलेल्या मॅचेस पाहिजे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ताणलेली मॅच बघण्याची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे असा मॅच बघितला तर एखादा टीव्ही बघतो ना, मग आपण चॅनल चेंज करतो, तसं चॅनल चेंज करावे लागेल काय. असा सध्या मॅच सुरू आहे. अजून एक विकेट, अजून एक विकेट, 5वा विकेट, 5वा गडी बाद. शेवटचा षटक बाकी आहे. मुझम्मिल शेवटची ओव्हर घेऊन येतील. अजून एक विकेट, अजून एक विकेट. काय घडतंय, काय बिघडतंय. विकेट. आता प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली की हाच तोच संघ आहे की ज्याने मागच्या मॅच अगदी पराभवाच्या छेदनं बाहेर काढला होता मागच्या सामन्यामध्ये, आणि जे पराभूत झाले तेही बघत आहेत की बाबा जर असंच तुम्हाला हरायचं होतं तर आम्हाला का हरवलं. ते विचार करतात बाबा जर आपको ऐसे हारना था तो हमें क्यों हराया, हम अच्छा खेल लेते. क्रिकेट असं आहे ना भाई, जर तर वर चालत नाही, इप्स बट वरती चालत नाहीये. आउट. इथं काय घडतंय, जसं एखादा जादूटोना व्हावा तसा काही प्रकार चाललाय, कारण काही न करताना देखील गडी बाद होतोय. फक्त औपचारिकता बाकी या सामन्यामधली, आणि सायबा टीम अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. नो बॉल. आता मुजम्मिलला सांगितले भाई इसकी क्या आवश्यकता थी, इतना जोर नहीं लगाना था. ये बाबा काय सांगू तुला, रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना, माझा घसा दाबला. एका बडबड एक, अजून एक विकेट, अजून एक विकेट. लास्ट बॉल वरती. चला, एक एक जाताना एक तरी चौकार आलाय. जाते जाते एक चौका दे गे. चांगला मॅच. एकदा बॅटिंग केली साहेबांना, 33 धावा केल्या. 34 धावांचा फटलाक साई चरणला करायचा होता, पण बॅटिंग मध्ये काय चुकलं काय नाही चुकलं ते कळण्याच्या अगोदरच हा सामना संपलाय. आणि धावा धापलकावरती 11 वरती असताना सामना साहेबांना जिंकलाय. दमदार आयोजन, चांगलं मैदान, आणि मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं. म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको, आणि कोण ओळखीचा भेटला जाता घरी जेवायला नको, चहा न्यायला नको. म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं, म्हणजे जत्रा आणि मैदान हे मॅच ना नेहमी लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. दशरथ दादांचा आवाज ऐकला होता. दशरथ पाटील आमचे समालोचक. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच सामनावीर आहेत प्रदोष बैकर, ज्यानं चांगली बॅटिंग केली. त्यानंतर गोलंदाजी करताना देखील एक विकेट ज्याच्या नावावरती आहेत तो खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रणय बालू, आपण सुद्धा थांबायचंय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी होता. प्रणय बालू आपण या, आपला सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी होता. मृदुल, मृदुल मृदुल मॅन ऑफ द मॅच कोण देणार?
चला प्रणय बाळू आपण या, खूप चांगली बॅटिंग केली, खूप 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या. बाबा प्रमोदचे ऑनर भावेश तांडल साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. खूप चांगली गोलंदाजी केली होती असं ठरले होते प्रणय बाळू या त्या मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आणि त्यानंतर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी प्रदोष बैकर, ज्यांनी केली बॅटिंग, बॅक इन ट्रॅक, बॅक इन फॉर्म. चला आपण या, खूप चांगली बॅटिंग जबरदस्त प्रदोषच्या बॅट मधून आल्या 17 धावा. 17 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रणय बालूला आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ऋषीदादा आपण या. चांदीचा कमरबंद खनखनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग. परंतु ती जर्सी डेडिकेट करायची आहे ऋषीदादा देसाई. दिसते इतकी सुंदर हार्दिक कोहली यांच्या शुभहस्ते पीस ऑफ नेचर रिसॉर्टचे ऑनर संदेश साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करायचा. खूप चांगली बॅटिंग, त्यानंतर बॉलिंग आपण पाहिली असे ऋषीदादा देसाई ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. खनखनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे प्रदोष बैकर होता, परंतु ऋषीदादा देसाई यांना तो डेडिकेट केला जातोय. वन ऑफ द लेजंड प्लेयर, ग्रेट प्लेयर ऋषीदादा देसाई. आणि